राकेश प्रतिष्ठान गोटुली एक्स्ट्रा पेर आणि बोनकोड्याला बोनकोडे तुमचा देखील 12वा खेळाडू पाठवा. बोनकोडेला बोनकोडे या संघाकडून सलामीची जोडी येते ते म्हणजे फलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडला असेल तो म्हणजे फलंदाज जितेश राऊत आणि नॉन एंडला असेल तो म्हणजे माजिद बलोच. एक दाखल फलंदाज बोनकोडे या संघाचा माजिद बलोच आणि जितेश राऊत आणि राकेश प्रतिष्ठान गोठोली या संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी येईल तो म्हणजे गोलंदाज स्वराज म्हात्रे. राकेश प्रतिष्ठान गोठोली या संघाचा जर विचार केला तर राष्ट्रवादी चषक अंदूर इथे देखील खूप सुंदर असा खेळ त्यांच्या संघाकडून इथे मात्र खेळण्यात आला आणि आज मात्र बोनकोडेच्या मैदानावरती कशा प्रकारचा खेळ. मंदार नाईक यांना नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आणि इथे मात्र आमचे पंच इशारा देत आहेत म्हणजे सामन्याला सुरुवात. आणि हा सामना 5 षटकांचा असेल आणि प्रत्येकी गोलंदाज एकच ओव्हर टाकू शकतो याची नोंद सर्वच्या सर्व कर्णधारांनी घ्यावी. पहिला चेंडू स्वराज म्हात्रे जितेश राऊत पहिला चेंडू तेच तर्रार आणि ते मात्र जितेश राऊतला बीट करून चेंडू जातोय तो म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे बाईकच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 1 रन. आणि ते मात्र जितेश राऊत लेदर क्रिकेट देखील त्याच्या मार्फत खूप चांगलं खेळला जातो. जितेश राऊत आणि माजिद बलोच. दुसरा चेंडू इथे मात्र सुंदर असा चेंडू स्लाइस केलाय पण ग्राउंडची सीमा अमर्यादित असल्यामुळे चेंडू जातो तो म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. आणि अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या होते म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 रन. सुंदर असा फटका म्हणावा लागेल तो म्हणजे जितेश राऊत याचा. आणि इथे मात्र तिसरा चेंडू घेऊन तो म्हणजे गोलंदाज स्वराज. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न टॉप एज आणि चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3 बॉल 3 रन. आतापर्यंत शांत सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे बोनकोडे 11 बोनकोडे या संघाची. आणि आज बोनकोडे 11 बोनकोडे संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना घरच्या प्रेक्षकांसमोर इथे मात्र बघूया कशा प्रकारचा खेळ इथे मात्र करतोय तो म्हणजे बोनकोडे संघ. पण त्यांच्यासमोर देखील तितक्याच ताकदीचा संघ तो म्हणजे राकेश प्रतिष्ठान गोठवली. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न पूल इथे मात्र अनसक्सेसफुल ठरतोय आणि इथे मात्र डॉट बॉल टाकतोय तो म्हणजे गोलंदाज स्वराज म्हात्रे. आणि इथे मात्र संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. इथे मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न पण चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही आणि इथे मात्र सिंगल रन पूर्ण होते. अशा प्रकारे इथे मात्र स्ट्राईक रोटेट होते आणि आता मात्र प्रथम स्ट्रायकर इनला येतोय तो म्हणजे फलंदाज माजिद बलोच. बोनकोडे 11 बोनकोडे या संघाची रीड की हड्डी म्हणजे ज्या फलंदाजाला समजला तो माजिद बलोच. घोडबंदर चषक इथे देखील खूप सुंदर असा खेळ माजिद बलोच याच्या मार्फत बघायला भेटला तोच माजिद बलोच. आज मात्र बघूया भर पावसात कशा प्रकारची फलंदाजी करतोय. स्वराज याचा देखील जितकं कौतुक करावं तितकं कमी. अजूनपर्यंत एकही मोठा फटका स्वराज याच्या गोलंदाजीवर फलंदाजांना खेळता आला नाही. आता मात्र स्वराज याच्या षटकातील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल आणि स्ट्रायकर एंडला असेल तो म्हणजे माजिद बलोच. इथे मात्र माजिद याचा फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये चेंडू खेळून काढलाय. चेंडू जोपर्यंत यष्टिरक्षक अडवेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज इथे मात्र धाव पूर्ण करत असताना अशा प्रकारे 1 षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 1 षटकाच्या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 6 रन. आणि एसएन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये अनिकेत म्हात्रे आणि परम पाटील या दोघांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर या दोघांना देखील नम्र विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आणि गोलंदाज होते त्याच्या गोलंदाजी मार्कवर हर्षल पटेल माफ करा हर्षल पाटील. पहिला चेंडू इथे मात्र वाईट बॉल
इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि ते मात्र बाईकच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव कंप्लीट होते आणि संघाची धाव संख्या होते ती म्हणजे आणि इथे मात्र पूल केला बॅकफुटवर जाऊन आणि चेंडू जातो होतो म्हणजे सुंदर असं क्षेत्ररक्षक आणि अशा प्रकारे संघाची धाव संख्या स्थिरावली ती म्हणजे 2 बॉल 8 रन आणि बोनकुडे संघाच्या दोन्ही फलंदाजाला हात खोलण्यामध्ये यशस्वी होऊन देत नाहीत ते म्हणजे राकेश प्रशिक्षण गोठवली संघाचे दोन्ही गोलंदाज त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. पहिले षटक स्वराज यांनी खूप सुंदररित्या हाताळलं आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज हर्षल पाटील. जितेश राऊत याला मात्र आता मोठी फटकेबाजी करावी लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक अडवेल दोन्ही फलंदाज इथे मात्र एक धाव कंप्लीट करत असताना आणि आता मात्र 3 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 9 रन. आणि या स्पर्धेमध्ये अनिकेत म्हात्रे आणि परम पाटील गोल्डन मॅन ऑफ नवी मुंबई या दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या झाली तुम्ही 4 बॉल 10 रन आणि इथे मात्र माजिद बलोच यांनी पूल केलाय आणि चेंडू गेला तो म्हणजे सीमा रेषा पार षटकार. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 5 बॉल 16 आणि माजिद बलोच त्याच्या बॅटमधून एक मोठा षटकार येतोय आणि संघाची धावसंख्येत वाढ आणि संघाची धावसंख्या 16. अजून देखील दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अडवते तो पण इथे मात्र एक धाव कंप्लीट करतोय तो म्हणजे माजिद बलोच आणि जितेश राऊत. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद 17. सुंदरशी गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि ते मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे बिनबाद 17. सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पेश करतायत ते म्हणजे राकेश प्रतिष्ठान गोठवली हे संघाचे दोन्ही गोलंदाज आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे गोलंदाज यज्ञेश आणि स्ट्रायकर एंडला असेल तो म्हणजे फलंदाज माजिद ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक उत्तुंग षटकार तुम्ही बघितला. माजिद बलोच त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील ते म्हणजे बोनकुडे या संघाला. यज्ञेश त्याला सामोरे जाईल माजिद बलोच. पहिला चेंडू यज्ञेशचा पहिला चेंडू शॉर्ट पिच आणि ते मात्र 1 बाउन्सची ताकीद देत असताना पंच आणि ते मात्र चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 1 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 18. आणि राकेश प्रदर्शन गोठवली या संघाच्या गोलंदाजांनी काहीसं जाळ्यामध्ये अडकवून ठेवले ते म्हणजे बोनकुडे या संघाच्या दोन्ही फलंदाजांना पण हे जाळं पार करण्यामध्ये यशस्वी आहेत ते म्हणजे दोन्ही फलंदाज बोनकुडे या संघाचे. दुसरा चेंडू इथे मात्र बॅकफुटवर जाऊन पूल केलाय
चेंडू गेला तर म्हणजे सीमा रेषा पर षटकार आणि माजिद बलोच याच्या बॅटमधून षटकार क्रमांक दुसरा येतोय आणि अशा प्रकारे संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 आणि आता मात्र काहीसे आपले हात खुले करत असताना माजिद बलोच कारण माजिद बलोच सारख्या एक विध्वंसक फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. माजिद बलोचच्या बॅटमधून षटकार आलाय तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि इथे मात्र बघूया किती धावा मिळत आहेत आणि इथे मात्र सिंगल घेते तो म्हणजे माजिद आणि हितेश. अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या झाली 25. अजून देखील तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. जितेश राऊत स्ट्राईक एंडला येतो आता. जितेश राऊत याला देखील मोठी फटकेबाजी करावी लागेल तर बोनकुडे संघाला राकेश प्रतिष्ठान गोठवली या संघासमोर मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. तर जितेश राऊतचा पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न पण बॉल काही सक्सेसफुल होत नाही आणि इथे मात्र 2 धावा धावून पूर्ण करतोय तो म्हणजे फलंदाज जितेश राऊत आणि माजिद बलोच. संघाची धावसंख्या झाली 27. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अजून देखील तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. जितेश राऊत याचं देखील कौतुक करावं लागेल कारण मोठी फटकेबाजी जितेश राऊतकडनं होत नाही पण स्ट्राईक रोटेड जे आपण म्हणतो ते देखील जितेश राऊत याच्याकडनं केले जाते. त्यामुळेच बोनकुडे 11 बोनकुडे या संघाच्या धावसंख्येत वारंवार वाढ होते. संघाची धावसंख्या 27. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस टाइम होतोय. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 28. आता मात्र तिसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक. इथे मात्र मोठा फटका येतो तो म्हणजे जितेश राऊत त्याच्या बॅटमधून आणि चेंडू जातो तो म्हणजे सीमा रेषा पर षटकार आणि आता मात्र संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या झाली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34. नो लॉस ऑन विकेट. मोठा फटका येतोय तो जितेश राऊतच्या बॅटमधून 34. उर्वरित 2 षटकांचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. नवीन गोलंदाज येतोय आता गोलंदाजी मार्कवर यज्ञेश पाटील याची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाज विपुल. समोर माजिद बलोच. घोडबंदर चषक येथे देखील खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती ती म्हणजे माजिद बलोच याने आज देखील तशाच प्रकारची फलंदाजी करतोय. इथे मात्र पहिला चेंडू ब्लॉक होल आणि दांडी गुल होते ती म्हणजे माजिद बलोच याची आणि पहिल्या चेंडूवर मोठा धक्का लागतोय तो म्हणजे बोनकुडे 11 बोनकुडे या संघाला माजिद बलोच इथे मात्र बाद होतोय. आणि आता मात्र बघूया माजिद बलोच याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कोण येतोय आणि माजिद बलोच याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे परशुराम साठे. हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे. दिवा येथे झालेल्या नाईट स्पर्धेत अर्धशतकीय खेळी करणारा फलंदाज परशुराम साठे आज मात्र आपल्या होम ग्राउंडवर कशा प्रकारची फलंदाजी करतोय हे देखील बघणं आवश्यक असेल. नवीन फलंदाज परशुराम साठे इनॅट नंबर 3 आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र यश मिळवून देतो तो म्हणजे आपल्या संघाला तो म्हणजे गोलंदाज विपुल. आणि इथे मात्र पहिला चेंडू षटकार खडे स्टँड अँड डिलिव्हर आणि ते मात्र पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपलं खातं उघडतोय तो म्हणजे फलंदाज परशुराम साठे. आणि आता संघाची धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या झाली 40.
एक गडी गमावल्यानंतर आणि इथे मात्र एक षटकार मारल्यानंतर माजिद बलोच याची कमतरता इथे मात्र संघाला भासू देत नाही, तो म्हणजे फलंदाज परशुराम साठे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि ते मात्र सिंगल. अशा प्रकारे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली. संघाची धावसंख्या 41, लॉस ऑन 1 विकेट. आणि आता स्ट्राईकला आलाय तो म्हणजे जितेश राऊत. याला देखील मोठी फटकेबाजी या मॅच मध्ये नक्कीच करावी लागेल जर बोनकुडे या संघाला या मॅच मध्ये उच्चांक धावसंख्या उभारावी लागेल. तर जितेश राऊत इथे मात्र गुड लिव्ह सोडून देतो चेंडू आणि ते मात्र वाईड +1. अशा प्रकारे संघाने धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या 43. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजून देखील चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. इथे मात्र खूप लांब मारलाय तो म्हणजे चेंडू आणि इथे मात्र हवाई सफर आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार जितेश राऊतच्या बॅट मधून षटकार क्रमांक 2 आणि ज्या फटक्याची आवश्यकता बोनकुडे संघाला होती आणि तीच फटकेबाजी करतोय तो म्हणजे जितेश राऊत आणि परशुराम साठे आणि संघाची धावसंख्या 49. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अजून देखील चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. पुन्हा एकदा वाईड +1. अशा प्रकारे अर्धशतक देखील पार करतोय तो म्हणजे बोनकुडे हा संघ आणि संघाची धावसंख्या होते ती मध्ये 51, लॉस ऑन 1 विकेट. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू गेला तो म्हणजे सीमारेषा पार. षटकार आणि या ओव्हर मधील 3रा षटकार येतोय तो म्हणजे जितेश राऊत याच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर काहीसा दडपडा खाली होता तो म्हणजे बोनकुडे संघ, पण इथे मात्र दडपडातून बाहेर काढतोय तो म्हणजे आपल्या संघाला जितेश राऊत आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 57. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ तर शिल्लक आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 1 रन कंप्लीट करून स्ट्राईक इथे मात्र स्वतःकडे ठेवतोय. आणि अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी गमावल्यानंतर बोनकुडे या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 58. आता मात्र शेवटच्या 1 षटकाचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. बघूया राकेश प्रतिष्ठान गोठवली या संघाकडून शेवटचं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय. शेवटचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे राकेश प्रतिष्ठान गोठवली या संघाकडून गोलंदाज मयुरेश पाटील आणि समोर आहे तो म्हणजे एक आक्रमक फलंदाज बोनकुडे या संघाचा जितेश राऊत, ज्याचा विचार केला तर पहिल्या 2 ओव्हर काहीसा स्ट्रगल करत असताना दिसत होता, पण त्यानंतर मात्र जितेश राऊतने देखील आपले हात पूर्णपणे खुल्ले केलेत आणि आतापर्यंत 3 षटकार ज्या फलंदाजाच्या बॅटमधून तुम्हाला मात्र बघायला भेटले तोच जितेश राऊत आता मात्र स्ट्रायकर एंडला असेल. बघूया या षटकामध्ये कितपर मोठी फलंदाजी करतोय तो जितेश राऊत. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका, चेंडू गेलाय तो म्हणजे पुन्हा एकदा सीमारेषा पार षटकार आणि सुंदर फटकेबाजी करतोय तो म्हणजे जितेश राऊत. आणि अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 65, लॉस ऑन 1 विकेट. आजच्या दिवसाचा विचार केला तर 72 ही उच्चांक धावसंख्या बनवली होती ते म्हणजे निकेत स्मृती शाबाद या संघाने आणि त्या धावसंख्याचा रेकॉर्ड इथे मात्र नक्कीच मोडताना दिसेल तो म्हणजे बोनकुडे हा संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 65. इथे मात्र सुंदर असा चेंडू बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डॉट बॉल. इथे मात्र सुंदर कमबॅक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज मयुरेश याचं संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 65. 1 षटकार मारल्यानंतर सुंदर असं कमबॅक. अजून देखील उर्वरित 4 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 65, लॉस ऑन 1 विकेट.
अजून देखील 3 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. या इनिंग मधील 3 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. बघूया कितपर धावा पोहोचण्यामध्ये यशस्वी ठरतात ते म्हणजे बनकुडे या संघाचे दोन्ही फलंदाज तिथे श्रावत आणि परशुराम साठे. इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो तो म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 66. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक आणि एक षटकार आल्यानंतर सुंदरचं कमबॅक म्हणावं लागेल म्हणजे मयुरेशाचं. आणि इथे मात्र सुंदर असा फटका स्ट्रेट बॅटने खेळलेला फटका आणि इथे मात्र चेंडू गेला तर म्हणजे सीमारेषावर षटकार आणि लॉंगेस्ट 6 म्हणावं लागेल तो म्हणजे आजच्या दिवसातील आणि समोर खेळलाय. आणि अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होते संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 72. अजून देखील या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. इथे मात्र रनआउट. अशा प्रकारे 5 षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर बोनकुडे या संघाने धावसंख्या बनवली ती म्हणजे 72 लॉस ऑन 2 विकेट्स आणि 73 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान असेल ते म्हणजे राकेश प्रतिष्ठान गोटोली या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. आणि यानंतर जे समालोचन करतील व्हॉइस ऑफ नवी मुंबई कुणाल दाते सर. हॅलो 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 एसएन ट्रॉफी 2022 पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेला इथे भेट देण्यासाठी उपस्थित झालेले गोल्डमॅन रायगडचे म्हणजेच कुटारी गावचे अनिकेत म्हात्रे यांचा विशेष सन्मान एसएन ट्रॉफीचे आयोजक जय पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण अनिकेत म्हात्रे यांचा सन्मान करावा. कुटारीवरून खास इथे उपस्थित झालेत. गोल्डमॅन म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे. अनेक सॉन्ग यूट्यूबवर त्यांचे आपण पाहतो. कलाकार आहेत आणि तेवढंच चांगलं प्रेम त्यांचं क्रिकेटवर आहे असे अनिकेत म्हात्रे आणि त्यांच्याच बरोबरीने परम पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. जय यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण परम पाटील यांचा सन्मान करावा. यंग डायनामिक असे गोल्डमॅन परम पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. आणि त्याचबरोबर दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणजेच मुरबी गावचे मॉन्टी पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पासून तर रायगड पर्यंत ज्याची चर्चा असते असा आमचा मित्र मॉन्टी पाटील मुरबीगाव यांचा सन्मान इथे केला जाईल. जय पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मॉन्टी पाटील यांचा सन्मान करावा. थँक्यू मॉन्टी आपण देखील इथे उपस्थित झालात. हॅलो 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 तुर्बेचे दीपक यांचे इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. 73 टार्गेट.
धन्यवाद अनिकेत म्हात्रे, परम पाटील आणि मॉन्टी पाटील, तुम्ही ते उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. सेव्हन्टी थ्री टू विन. 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिले षटक टाकण्यासाठी मोहन दीक्षित. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. एक रन इथे मिळेल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगलने खातं उघडलं जात आहे. स्वराज आणि स्वराजच्या बरोबरीने रुणाल म्हात्रे ही सलामीची जोडी. आणि इथे रुणालच्या बॅट मधून पहिला षटकार टीम राकेश प्रतिष्ठान गोठिवलीसाठी. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 7. 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 73 टू विन. एक रन इथे पूर्ण केली जाईल. दुसरा रनचा प्रयत्न होताना दिसतो परंतु नाही. एकच धाव मिळेल. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8. लक्ष्य आहे 73 रन. जर रुद्र 11 मापे आपण तयार राहायचं. याच्यानंतर तुमचा सामना होईल. या मॅच मधून विजेता संघ 4 ओव्हरची ती लढत असेल. मोहन दीक्षित पुढचा बॉल घेऊन वेगवान बॉल. माय डेंजरस डिलिव्हरी. अभिजित यांच्या बरोबर डोक्याच्या मध्ये हा बॉल लागलाय. मोहन दीक्षित पुढचा बॉल घेऊन. अतिशय वेगवान गोलंदाज आहे मोहन दीक्षित. डेंजरस डिलिव्हरी होती मोहन दीक्षित यांची. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल बॅक ड्राईव्ह. रन इथे मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक षटकारानंतर मोहन दीक्षित यांचं. रन झाले स्कोर बोर्डवर 9. शेवटचा बॉल शिल्लक. स्वराजच्या समोर मोहन. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळेल. पहिलं षटक संपतं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर राकेश प्रतिष्ठान गोठिवली टीमची धावसंख्या आहे 10. तर पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत राकेश प्रतिष्ठान 10. 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता 4 ओव्हरमध्ये 63 रनची आवश्यकता आहे. 63. स्ट्रायकिंग एंडला रुणाल म्हात्रे, नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वराज म्हात्रे. रुणालच्या बॅटमधून फटका मिड विकेटला जातो. एक रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा
बापूकडे बॉल जाईल तोपर्यंत 2 धावा मिळतात. डबल बरोबर टीमची धावसंख्या 12. तो 12 रन. सागरचंद सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर 2 रन मिळालेत रुणाल म्हात्रेला. टीमची धावसंख्या 12. 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. चांगला फटका डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. एक रन इथे मिळेल. दुसरा रनचा प्रयत्न केला. बापूचा थ्रो चांगला आहे आणि ते एकच रन. सिंगल बरोबर रन आहे 13. 60 रनची आवश्यकता. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा फटका फसतो. एक रन इथे मिळेल स्वराजला. बापू पुन्हा एकदा बॉलच्या मागे आणि इथे थ्रो येतो तोपर्यंत 2 रन आणि ओव्हर थ्रो मध्ये नाही तर 2 धावा मिळतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या 15. लक्ष आहे या मॅच मध्ये 73 रनचं. अजूनही 58 रनची आवश्यकता. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 रन. बॉल चांगला आहे. सागरचंद याचा 1 रन मिळेल. रन झाले स्कोर बोर्डवर 16. आणखीन एक आखो टप्प्याचा बॉल. पंचांचा इशारा येतोय. 1 पर दी ओव्हर. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल छान वळवलाय. स्कोअर लेगला 1 रन इथे मिळेल. दुसरा रनचा प्रयत्न स्वराज कडून. पुन्हा एकदा बापू बॉलच्या खाली. 2 धावा ऍड होतील. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेत स्कोअर बोर्डवर 18. 18 बॉल मध्ये आता 55 रनची आवश्यकता. एक रन इथे मिळेल. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर 19. षटक क्रमांक 30 इथे सुरू आहे.
आणखीन एक डॉट बॉल. आता कठीण होत चालला हा सामना राकेश प्रतिष्ठानसाठी. विकेट गमावलेली नाहीये परंतु रन देखील येताना दिसत नाहीयेत. परशु पुढचा बॉल यावेळेला फटका हवेत आहे. स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. षटकार. पंचवीस रन स्कोर बोर्डवर 25. स्वराजच्या बॅट मधून हा षटकार आलाय. आणखीन एक शॉर्ट बॉल यावेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे माजिद. एक रन इथे मिळेल. 26 रन स्कोर बोर्डवर. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल अजूनही शिल्लक या ओव्हरचे. यावेळेला वेगवान बॉल सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. या ओव्हरमध्ये रन खर्च केलेत परशु साठे यांनी फक्त 8. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 रन राकेश प्रतिष्ठान गोठवली. शेवटच्या बॉलवर येतोय षटकार आणि या षटकाराबरोबर ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 32. 12 बॉल आणि आता 41 रनची आवश्यकता. 12 बॉल 41 रन. 41 रिक्वायर्ड फ्रॉम 12. तर माजिद बलोच 12 बॉलमध्ये 41 रनची आवश्यकता. 33 रन झालेत माफ करा. 33. 40 रन पाहिजेत. पहिलाच बॉल आखो टप्प्याचा आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल. अवांतर स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेत आता 34. 34. धावा. 39 पाहिजे अजून. शॉर्ट बॉल आणि यावेळेला स्क्वेअर लेगला उडवलाय. बापूच्या डोक्यावरून बॉल जाईल का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय आणि तत्पूर्वी धावा इथे मिळतील 2. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये वाढ होते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर. यावेळेला डॉट बॉल येतोय माजिद कडून. रन स्कोर बोर्डवर. यावेळेला स्कोअर लेगला छान खेळलेला फटका परंतु रन मिळेल फक्त 1. 37. रन. 36 धावांची अजूनही आवश्यकता. यावेळेला माजीचा चांगला बॉल. एक रन इथे ऍड होईल लेग बायच्या स्वरूपामध्ये.
38. चार बॉलचा खेळ संपलाय. एकच धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. शेवटचा बॉल. या ओव्हरचा रन झालेले आहेत 39. शॉर्ट बॉल होता. इथे देखील एक रन पूर्ण झाली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केलाय आणि 2 धावा ऍड होतील. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेत 41 आणि आता रन करायचे 32. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 बॉल 32 रन. सहा बॉल आणि रन करायचे 32. स्ट्रायकिंग एंडला स्वराज, नॉन स्ट्रायकिंग एंडला रुणाल. पहिला बॉल विनीत आणि पहिल्या बॉलवर स्वराजच्या बॅट मधून हवेत चाललाय फटका आणि हा षटकार. विघ्नेशच्या विरुद्ध हा षटकार येतो. आता रन करायचे 26. 5 बॉल आणि 26 धावा. दुसरा बॉल आखूड टप्प्याचा पंचांचा इशारा. व्हाईट बॉल +1. 2 धावा ऍड होतील. 24 धावांची आवश्यकता आहे. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक. 5 बॉल आणि 24 रन. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. आणखीन व्हाईट बॉल +1. 2 धावा ऍड होतील आणि आता रन करायचे 22. 10 रन या पहिल्या बॉलवर खर्च केलेत. 5 बॉल 22 रनची आवश्यकता. पाच बॉल आणि 22. पुन्हा एकदा हा शॉर्ट बॉल होता. कट केलाय त्याला. पॉइंटला 1 रन पूर्ण होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा इथे ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. आता 20 रनची आवश्यकता आहे येणाऱ्या 4 बॉल मध्ये. 4 बॉल आणि 20 रन. चार बॉल आणि 20. आमचे मित्र मंगेश यांचे इथे आगमन झाले. त्यांचे सहर्ष स्वागत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना. एक रन इथे पूर्ण होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न. दोन धावा इथे मिळतील. 3 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता.
कुटप्प्याचा बॉल, वाईड बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा इथे करण्यात आलाय. +1 आहे का प्लस आहे? येस, 16 रन 3 बॉल. आणि इथे येतोय हा षटकार. आता 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत 10. 2 बॉल आणि 10 रन हे समीकरण आहे. आता या मॅच मध्ये 73 रन करायचे होते, 63 रन झाले. 2 बॉल 10 रन. दोन बॉल आणि 10 रन कंपल्सरी टार्गेट चेस. नियम आहे, लक्षात घ्या. 2 बॉल मध्ये 10 रन करावे लागतील राकेश प्रतिष्ठान गोठवलीला. दोन बॉल आणि 10 रन हे समीकरण. या मॅच मध्ये रन झालेले आहेत 63. दोन बॉल आणि 10 रन. आई बॉल बाहेर टाकलाय, पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. आणि आता 2 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता आहे राकेश प्रतिष्ठान गोठवलीला हा सामना जिंकण्यासाठी. 2 बॉल 9 रन. ओव्हर पिच बॉल यावेळेला हवेत खेळलाय, टायमिंग चांगला आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय उत्तुंग षटकार. 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. रन झाले 70. कंपल्सरी टार्गेट चेस. 1 बॉल आणि 3 रन. बेचाळीस रनवर नाबाद खेळतोय स्वराज मात्रे. 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे, लक्षात घ्या. 1 बॉल मध्ये 3 रन काढावेच लागतील सामना जिंकण्यासाठी. 1 बॉल आणि 3 रन. राकेश प्रतिष्ठान गोठवली विरुद्ध बोनकोडे 11 बोनकोडे या दोन टीमच्या दरम्यान हा रोमांचक सामना. एसएन ट्रॉफी मधला. 1 बॉल आणि रन करायचे 3. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, वाईड बॉल +1. 1 रनची आवश्यकता आहे राकेश प्रतिष्ठान गोठवलीला हा सामना जिंकण्यासाठी. स्कोर लेवल 1 रनची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सर्वात महाग षटक विघ्नेश. शेवटच्या बॉलवर हवेत आहे आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सामना जिंकलाय राकेश प्रतिष्ठान गोठवली या टीमने. वेल प्लेड स्वराज. झाले ना 46 तो स्वराजने हा सामना जिंकून दिलाय. 46 रन नाबाद केले. वेलपेट राकेश प्रतिष्ठान गोठवली हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि रुद्र 11 मापेच्या विरुद्ध त्यांची मॅच होईल 4 ओव्हरची. टॉस साठी या राकेश प्रतिष्ठान गोठवली. टॉस साठी यायचे कॅप्टन.